हेलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजेच विपीडी एज्युकेशन. गाईज, NTUG नेट आणि महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून 3 ते 4 महिन्यापूर्वी आपण पूर्णपणे टॉपिक वाईज युनिट वाईज सिरीज सुरू केली होती आणि त्यामध्ये आपण पेपर फर्स्टचे टोटल 8 युनिट कंप्लीट केले आहेत. गाईज, हे 8 युनिट आपले कंप्लीट झाले आणि आता आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये आपण सर्वात प्रथम ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याची रिव्हिजन सुरू करत आहोत. म्हणजेच काय तर ICTचे आपण टोटल 12 लेसन अपलोड केले होते. या 12 लेसनचा ओव्हरव्ह्यू आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर गाईज, त्याच्यासोबत काही MCQs आहेत ICTचे, ते देखील आपण डिस्कशन करणार आहोत. त्याआधी गाईज, ज्या विद्यार्थ्यांनी हे 12 लेसन ICTचे पाहिले नसतील त्यांनी कृपया ते पहा, कारण त्यामध्ये मी प्रत्येक कन्सेप्ट डीप मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्याचे रिव्हिजन करून घेणार आहोत. आणि गाईज, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता किंवा गाईज आपले विपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्याला जॉईन करा, जेणेकरून कुठलेही अपडेट असेल, कोणती PDF असेल ती तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल. सुरू करूया हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण ICTची रिव्हिजन करणार आहोत, त्याच्यासोबत काही MCQs पण घेणार आहोत. आणि तुम्हाला पुन्हा सांगल, पूर्णपणे डीप मध्ये आपण पाहणार नाही, फक्त वरून म्हणजे वरच्यावरती आपण कन्सेप्ट पाहणार आहोत, डीप मध्ये जाणार नाही. कारण डीप मध्ये पूर्णपणे आपण 12 ते 13 लेसन मध्ये ICT शिकवलेले आहे. आता आपण सुरू करूया. तर आपण पाहतो ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर आपण पाहणार आहोत काही इम्पॉर्टंट टर्म किंवा कन्सेप्ट म्हणू शकतो याला. फर्स्ट आहे बसेस. बसेस म्हणजे काय, एक वायर असते, ती काय करते, CPU ला आणि ऑल कॉम्प्युटरचे डिव्हाइस आहेत ना त्यांना कनेक्ट करण्याचे काम करते. म्हणजे एक इनपुट आणि आउटपुट यांचं रूपांतर करण्याचं काम करतं बसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादं तुम्हाला पेनड्राईव्ह मधून तुम्हाला एखादी गोष्ट कॉम्प्युटरमध्ये घालायची असेल तर त्यासाठी बसेस हा काम करत असतं. त्यानंतर पॅरिफरल डिव्हाइस. आता पॅरिफरल डिव्हाइस म्हणजे काय, सगळे डिव्हाइस जे कॉम्प्युटरला कनेक्ट होऊ शकतात, म्हणजे माउस, प्रिंटर, कोणतेही डिव्हाइस जे कॉम्प्युटरला काय होतात, कनेक्ट होतात, त्याला म्हणतात पॅरिफरल डिव्हाइस. त्यानंतर OMR म्हणजे काय, ऑप्टिकल मार्क रीडर किंवा रिकॉग्नायझेशन. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, एक्झामला आलेला आहे. ऑप्टिकल मार्क रीडर किंवा रिकॉग्नायझेशन हे कशासाठी असतं, तर आपली आन्सर की आहे ना, म्हणजे तुम्ही सेट एक्झामचा ऑफलाईन पेपर देणार आहे, त्याची आन्सर की असते पहा, तुम्ही ते डॉट डॉट गोल गोल करता, ती OMR शीट असते, ती चेक होती कशामार्फत, OMR मशीन मार्फत. याला म्हणतात ऑप्टिकल मार्क रीडर किंवा रिकॉग्नायझेशन. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर OCR म्हणजे काय, ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर किंवा रिकॉग्नायझेशन. हे कशासाठी असतं, तर आपली PDF असेल का, एखादी फाईल असेल जी डिजिटल आहे म्हणजे ऑनलाईन आहे, डिजिटल फॉर्म मध्ये, त्याला वाचण्याचं काम करतं कोण, OCR. त्यानंतर आहे MICR चा फुल फॉर्म लक्षात ठेवा. MICR म्हणजे काय, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन. मॅग्नेटिक इंक चार्टर रिकॉग्नायझेशन याचा फुल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात इतकंच ठेवायचं आहे, जे MICR जे असतं ते कशासाठी असतं, आपला 9 म्हणजे चेक असतो पहा, चेकमध्ये 9 डिजिटचा एक नंबर असतो, तो डिजिटचा नंबर बँकेला ते काय करत असतं, कॉम्प्युटर ॲनालिसिस करत असतं, आयडेंटिफाय करत असतं कोण, MICR. त्यानंतर सम इम्पॉर्टंट कॉम्प्युटर की. या की पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. न्यूमेरिकल की म्हणजे कोणते की असतात ज्या कॅल्क्युलेशनसाठी आपण वापरला जातो त्याला न्यूमेरिकल की म्हणतो. त्या टोटली 17 की असतात पहा कॉम्प्युटरमध्ये, मॅक्झिमम किती असतात, 17 की असतात. त्यानंतर टायपिंग की म्हणजे कोणत्या, A to Z सर्व की आणि 0 ते 9 या सर्व टायपिंगचे की आहे. त्यानंतर फंक्शन म्हणजे काय, F1 F2 F3 F10 पर्यंत ज्या की असतात त्याला फंक्शन की म्हणतात. त्यानंतर कंट्रोल की म्हणजे काय, एंड असेल, इन्सर्ट असेल, डिलीट असेल, अप पेज, होम पेज, डाऊन पेज, ज्या की आहेत त्याला कंट्रोल की म्हणते. त्यानंतर स्पेशल पर्पज की म्हणजे इंटर, शिफ्ट, जे आपण स्पेशल पर्पजसाठी वापरतो ना त्याला स्पेशल पर्पज की असे म्हणतात. आता लक्षात ठेवा, म्हणजे आपलं जोड्या लावायला येऊ शकतात, इकडे की देतील आणि त्यांचं कॅरेक्टरिस्टिक इकडे देतील, तुम्हाला जोड्या लावा लागतील, त्यासाठी पूर्णपणे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे इम्पॅक्ट प्रिंटर. आता प्रिंटरचे 2 टाईप आहे, एक इम्पॅक्ट आहे आणि एक नॉन इम्पॅक्ट आहे. जे इम्पॅक्ट प्रिंटर आहे ना ते कसं आहे, ओल्ड प्रिंटर आहे आणि ओल्ड असल्यामुळं त्याची कॉस्ट ही स्वस्त होती, म्हणजे स्वस्त भेटत होतं, पण आता स्वस्त माल आहे, ओल्ड पण आहे, त्यामुळे ते काय असणार, खराब असणार. म्हणजेच काय, तर त्याची टायपिंगचं होतं ना, टायपिंग त्याचा आवाज जास्त होत होता. म्हणजे पहा, रिबिन प्रिंटर व्हायचे त्याला इम्पॅक्ट प्रिंटर म्हणतात, म्हणजे रिबिन वगैरे असायचं ते थरथर त्याचा आवाज येतो, त्याला म्हणतो आपण इम्पॅक्ट प्रिंटर. त्यानंतर नॉन इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे कोणते, न्यू. आता न्यू आहे, क्वालिटी पण चांगली आहे, त्या म्हणजे त्याची कॉस्ट पण कशी असणार, हाय असणार. म्हणजे लक्षात ठेवा, इम्पॅक्ट प्रिंटर जे होते ते ओल्ड होते त्यामुळे कॉस्ट पण लो होती. नवीन आले नॉन इम्पॅक्ट प्रिंटर, ते
न्यू आहे आणि त्याची कॉस्ट पण काय हाय आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की कोणतं प्रिंटर चांगलं असतं, तर चांगलं कोणतं असतं, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर, कारण याची कॉस्ट हाय जरी असली तरी क्वालिटी चांगली आहे आणि क्वालिटी चांगली तेच चांगलं असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर शोध शुद्धी. शोध शुद्धी म्हणजे काय, हे एक सॉफ्टवेअर आहे, ते काय करतं, सॉफ्टवेअर जे प्लॅगरिझमच्या गोष्टी आहेत त्यांना काय करतं, डिटेक्शन करतं, म्हणजे त्या शोधण्याचं काम करतं आणि त्या बाजूला करतं. हे सॉफ्टवेअर काय, शोध शुद्धी, प्लॅगरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर इम्पॉर्टंट टर्म. आता इम्पॉर्टंट टर्म त्यामध्ये काय येतं, सायबर व्हेंटिंग. सायबर व्हेंटिंगचा तुम्हाला साधा सोपा अर्थ मी सांगितला होता की सायबर व्हेंटिंग म्हणजे काय, सायबरला म्हणजेच ऑनलाईन भांडण करायचे, त्याला म्हणतो आपण सायबर व्हेंटिंग. आता ऑनलाईन भांडण कसे करायचे, फॉर एक्झाम्पल तुमचा एक वर्गमित्र आहे इथे आणि दुसरा एक वर्गमित्र आहे, त्याचं तुमचं काहीतरी भांडण आहे, ते वर्गाचं भांडण त्याने काय केलं, तुमच्या फेसबुकवर गेले आणि फेसबुकवर वेगवेगळ्या म्हणजे घाणरड्या तुमच्या कमेंट केल्या तुमच्या पोस्टला, त्याला काय म्हणतात, सायबर व्हेंटिंग. म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन भांडण करतो त्याला म्हणतो सायबर कोस्टिंग, म्हणजे सॉरी सायबर व्हेंटिंग, लक्षात ठेवा. त्यानंतर व्हॉइस लाईन. व्हॉइस लाईन म्हणजे काय, ऑर्डिनरी टेलिफोन आहे त्याला इंटरनेट कनेक्ट जेव्हा करतो आपण त्याला व्हॉइस लाईन म्हणतो. त्यानंतर पार्ट ऑफ ईमेल ॲड्रेस. ईमेल ॲड्रेसचे पार्ट किती असतात हे एक्झामला विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. ईमेल ॲड्रेसचे 2 पार्ट असतात, म्हणजे हा जो आपला असतो @ त्याच्या आधीचा जो पार्ट आहे ना @ पासून तो एक पार्ट, आणि gmail.com हे डॉमेन आहे हा एक दुसरा पार्ट, म्हणजे असे 2 ईमेल ॲड्रेसचे पार्ट असतात. त्यानंतर HTML हे खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. HTML याचा फुल फॉर्म बऱ्याच वेळा एक्झामला आलेला आहे. HTML काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, लक्षात ठेवा. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजे HTML. आणि हे कशासाठी असतं, तर वेबसाईट तुम्हाला नवीन बनवली ना, तर वेबसाईटला डिझाईन करण्यासाठी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज याचा उपयोग होतो. त्यानंतर पुअर रिकॉल. आता पुअर रिकॉल ही पण कन्सेप्ट एकदा एक्झामला येऊन गेली आहे. पुअर रिकॉल म्हणजे काय, तुम्ही काय केलं, यूज लार्ज नंबर ऑफ डॉक्युमेंट फॉर रेफरन्स, बट त्याच्यापासून जो डाटा भेटला आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटली ती काय भेटली, व्हेरी लिटल भेटली. म्हणजे खूप मोठा रेफरन्स तुम्ही गोळा केला पण त्याच्यापासून इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप थोडी भेटली, त्याला म्हणतो आपण पुअर रिकॉल. त्यानंतर अरिथमॅटिक लॉजिक युनिट, याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. ALU म्हणजे काय, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. हे कशासाठी असतं, जे कॉम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेशन होतं ते यामार्फत होत असतं, ALU मार्फत, म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट मार्फत. त्यानंतर ब्लॉग. ब्लॉग म्हणजे काय, तर पर्सनल वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर तुम्ही जर्नल, तुमच्या काही स्टोरी असेल, काही इन्फॉर्मेशन असेल कशाशी रिलेटेड आहे ती तुम्ही अपलोड करू शकता, ब्लॉग त्याला म्हणतात. आता पर्सनल ब्लॉग कसा बनवायचा हे तुम्हाला माहित नसेल तर युट्यूबवर पहा, पर्सनल ब्लॉग बनवूनही तुम्ही चांगली इन्कम करू शकता, लक्षात ठेवा. ब्लॉग म्हणजे काय, पर्सनल वेबसाईट असते. त्यानंतर हेक्साडेसिमल नंबर आणि ऑक्टल नंबर हे देखील महत्वाचे. हेक्साडेसिमल नंबर कोणते, तर 0 ते 9 आणि A ते F या 16 डिजिटला हेक्साडेसिमल नंबर म्हणतात. आता 0 ते 9 किती होतात, 10 होतात, म्हणजे 0 पासून 9 पर्यंत तुम्ही मोजलं तर 10 आकडे होतात. आणि A ते F हे जर मोजलं तर ते 6 होतात, म्हणजे ABCDF असे 6 होतात, म्हणजे 10 प्लस हे 6 टोटल किती होतात, 16 होतात. म्हणजे हेक्साडेसिमल नंबर किती असतात, टोटल 16 असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑक्टल. ऑक्टल म्हणजे काय, 0 ते 7. आता 0 पासून 7 पर्यंत तुम्ही मोजलं तर किती होतील, 0 धरून 8 होतील, म्हणजे 0 पण धरायचा, 0 ते 7 8 होतात ना, तर हे पण लक्षात ठेवा. ऑक्टल नंबर असतात टोटल 8 आणि त्यांची फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा, म्हणजे कुठून ते कुठेपर्यंत असतात, तर 0 ते 7 असतात. हेक्साडेसिमल ऑक्टल हे एक्झामला बऱ्याच वेळा विचारला आहे की हेक्साडेसिमल नंबर सिरीज कुठून असते, तर 0 ते 9 पासून असते. ऑक्टलची कुठून असते, 0 ते 7 पर्यंत असते. पण हेक्साडेसिमल नंबर मध्ये आपण A ते F हे देखील घेतो, कारण टोटल 16 डिजिट असतात, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना मॅनेज करण्याचं काम कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणत असते. त्याचे एक्झाम्पल दिलेले मायक्रोसॉफ्ट विंडो, त्यानंतर लिनिक्स, मॅक, सन अलेक्स हे काय ऑपरेटिंग सिस्टीमचे पार्ट आहेत. त्यानंतर कंपायलर. कंपायलर म्हणजे काय, कंपायलर म्हणजे हाय लेवल लँग्वेज आहे ना त्याला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं. लो लेवलला मशीन लँग्वेज असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, हाय लेवल लँग्वेजला लोअर लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं, त्याला आपण कंपायलर म्हणतो. आणि लोअर लेवल लँग्वेजलाच मशीन लँग्वेज असेही म्हणतात. आता हे कसं कन्वर्ट करतं, ऑल ॲट टाइम, म्हणजे एकाच कटी सर्व लँग्वेज काय करतं, कन्वर्ट करतं, त्याला म्हणतो आपण कंपायलर. त्यानंतर इंटरप्रिटर. आता यामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं आहे, इंटरप्रिटर हे देखील हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं,
पण कशा प्रकारे करतं, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. म्हणजे एक लाईन आहे ती पहिली कन्वर्ट करणार, त्याच्यातले काही एरर फ्रॉड असतील ते लगेच डिटेक्ट करणार, नंतर सेकंड लाईन करणार, ती लगेच कन्वर्ट करणार, त्याच्यातले काही एरर वगैरे असतील ते लगेच डिटेक्ट करणार. असं कोण करतं, इंटरप्रिटर करतं. पण कंपायलर काय करतं, सर्व जो लाईन आहे आपली, सर्व जी लाईन आहेत ती एकाच खटी कन्वर्ट करतं, नंतर एरर वगैरे डिटेक्ट करतं. हे लक्षात ठेवा. मी पूर्णपणे अनालिसिस म्हणजे पूर्णपणे योग्य प्रकारे सांगितलेलं आहे आपल्या क्रॅश कोर्समध्ये. तुम्ही तो पहा, तुम्हाला योग्य प्रकारे कळेल. नेटिकेट म्हणजे काय, नेट संदर्भात जे इथिकल प्रोटोकॉल असतात, म्हणजे रूल रेग्युलेशन कशाचे, नेट वापरण्याचे, त्याला म्हणतो आपण नेटिकेट. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ई यंत्र म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक रोबोट. सोपं आहे. यंत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक रोबोट. त्यानंतर व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय, ऑनलाईन मेमरी. म्हणजे जसं तुम्ही जीमेल असतो तिथं पण तुम्ही अनेक गोष्टी स्टोअर करू शकता, किंवा आपलं फोटो स्टुडिओ असतो पहा, तिथं पण तुम्ही काय करू शकता, अनेक गोष्टी स्टोअर करू शकता. म्हणजे व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय, ऑनलाईन मेमरी. तिथं तुम्ही अनेक गोष्टी स्टोअर करू शकता, त्याला आपण व्हर्च्युअल मेमरी असे म्हणतो. आता नेक्स्ट आहे बेसिक ऑफ मेल. म्हणजे मेलच्या काही बेसिक गोष्टी आपण पाहणार आहोत. आता मेलचं तुम्हाला सांगितलं तर 2 पार्ट असतात. एक @ पर्यंत आणि @ पुढचं gmail.com असे 2 पार्ट असतात. त्यानंतर मेलचे आणखी काय पार्ट होतात, तो म्हणजे टू म्हणजे कोण, मेन रिसिव्हर. जो मेन मुख्य आपला रिसिव्हर आहे त्याला म्हणतो टू. त्यानंतर CC म्हणजे काय, कार्बन कॉपी. आणखी अदर रिसिव्हर असतात ACC. आणि BCC म्हणजे काय, ब्लाइंड कार्बन कॉपी. लक्षात ठेवा, ब्लाइंड कार्बन कॉपी याचा फुल फॉर्म विचारला होता एक्झामला. ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय, BCC. आता याबरोबर आपण थोडक्यात पाहूया की जी ब्लाइंड कार्बन कॉपी यामध्ये जे असतात ना, BCC मध्ये, यांना टू वाला पण नाही, म्हणजे हा पण नाही पाहू शकतो टू वाला, आणि CC वाला पण पाहू शकत नाही. कोणाला, ब्लाइंड कार्बन कॉपी वाल्यांना. याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्या क्रॅश कोर्स मध्ये आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. त्यानंतर आहे सॉफ्टवेअर टाईप. आता सॉफ्टवेअर टाईप यामध्ये आपण पाहणार आहे शेअरवेअर, फ्रीवेअर आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आता शेअरवेअर म्हणजे काय, फ्री फ्रॉम सम डे, म्हणजे काही दिवस फ्री असतं, नंतर तुम्हाला त्याचं पे करावं लागतं, त्याला म्हणतो आपण शेअरवेअर. त्यानंतर फ्रीवेअर शब्द त्याचे नो कॉस्ट. त्यानंतर ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे याचं लायसन तुम्हाला लागतं, लायसन असेल त्या सॉफ्टवेअरचं तुमच्याकडं तर तुम्ही यूज करू शकता, त्याला म्हणतो आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर. त्यानंतर आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी. हे देखील महत्वाचं आहे. याचा फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लॅन मॅन वॅन. लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क. याचा स्पीड कसा असतो, हाय असतो, लोकल असतो, त्यामुळे स्पीड पण हाय असतो. आणि स्पीड हाय असण्याचं कारण दुसरं काय, तर याची म्हणजे जे आहे आपण म्हणतो रुंदी ती कमी असते. 1 ते 10 किलोमीटर जे कम्युनिकेशन लेवल असते ना, त्याला आपण लॅन म्हणतो, म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. नंतर मॅन म्हणजे काय, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. याचा स्पीड थोडा लो असतो, त्याचं रिझन पण सांगतो. हे किती असतं, 10 ते 100 किलोमीटर पर्यंत त्याचं अंतर असतं. म्हणजे लॅनचं 1 ते 10 किलोमीटर असतं लॅनचं, त्यामुळे याचं स्पीड पण असणार जास्त असणार. मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन मॅन म्हणजे काय, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. याची स्ट्रेंथ वाढती, हे 10 ते 100 किलोमीटर. याचं स्पीड पण काय होणार, थोडासा कमी होणार, म्हणजे लो स्पीड होणार. त्यानंतर वॅन, वाईल्ड एरिया नेटवर्क. आता वाईल्ड म्हणजे किती आहे, तर 100 किलोमीटरच्या पुढचं त्याचा स्पीड सर्वात लो असणार. वाईल्ड एरिया नेटवर्क याचे फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. आणि याची काय कॅपॅसिटी म्हणजे कितीपर्यंत कम्युनिकेशन करू शकतं ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट फाउंडर नेम. आता फाउंडर नेम खूप महत्वाचे आहे. म्हणजे कोणी काय इन्व्हेन्शन केलं, म्हणजे व्हॉट्सअपचे फाउंडर कोण, फेसबुकचे फाउंडर कोण, अमेझॉनचे कोण, अमेझॉन आलं कधी, हे खूप महत्वाचं आहे. सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणतंय, सेट एक्झामला यावर क्वेश्चन येत असतो. तर हे पहा, फर्स्ट आहे अमेझॉन. यांची मी ट्रिक पण सांगितली आपल्या क्रॅश कोर्समध्ये. म्हणजे एका ट्रिक मार्फत तुम्ही सर्व गोष्टी पाठ करू शकता. यांची ट्रिक पण आहे, मी ट्रिक आता सांगणार नाही, आता फक्त वाचून दाखवणार आहे. अमेझॉनचे फाउंडर कोण आहे, जेफ बेझॉस. यांनी 1994 ला यांनी काय केलं, अमेझॉन आणलं होतं. त्यानंतर गुगल आलं 1998 ला, लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन यांनी काय आणलं, गुगल आणलं. नंतर फेसबुक 2004 ला आलं, मार्क झुकरबर्ग त्यांचे संस्थापक आहे. त्यानंतर स्नॅपचॅट आलं 2011 ला, आणि कोणी आणलं ते, इव्हेन्स फेजल आणि बेबी मर्फे. त्यानंतर हॉटमेल आलं 1996 ला, भाटी यांनी आणलं. त्यानंतर व्हॉट्सअप आलं 2009 ला. आणि व्हॉट्सअपचे आणि फेसबुकचे जनक, आता जनक नाही म्हणू शकत आपण, फाउंडर एकच आहे, म्हणजे दोघांचा मालक एकच आहे. त्यानंतर ट्विटर कधी आलं, 2006 ला आलं, आणि जॅक डोर्सी यांनी आणलं. नंतर युट्यूब आलं 2005 ला. याचं तुम्हाला सांगितलं होतं, जावेद स्टीव्ह चेंद यांनी आणलं होतं. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट 1975 आलं, बिल गेट्सने आणलं. हे बऱ्याच वेळा विचारलंय मायक्रोसॉफ्टचं, तर लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्ट 1975 आलं, कोणी आणलं, बिल गेट्सने आणलं.
त्यानंतर लिंक्ड इन आलं 2003ला आणि कोणी आणलं ते हॉफमॅनने आणलं. हॉफमॅनने काय आणलं? लिंक्ड इन आणलं. त्यानंतर कॉम्प्युटर मेमरी हा देखील टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. कॉम्प्युटर मेमरी यामध्ये मेमरीचा सिक्वेन्स आपल्याला पाठ करायचा आहे, कारण एक्झामला तोच येतो. तर मेमरी सिक्वेन्स पाठ करण्यासाठी तुम्हाला मी ट्रिक पण सांगितली होती, त्याआधी आपण वाचूया. पहिलं बीट असतं, नंतर निबेल असतं, नंतर बाईट असतं, नंतर किलोबाईट असतं, मेगाबाईट असतं, गिगाबाईट असतं, त्यानंतर टेराबाईट, पेट्राबाईट, हेक्साबाईट, त्यानंतर असतं झेटाबाईट, योटाबाईट आणि ब्रोनाबाईट. आता याबद्दल मी ट्रिक काय सांगितली होती, तर पहिलं काय KMG, कारण आपण OMG पिक्चर पाहिला त्यावरून आपण KMG शिकलो. KMG म्हणजे काय आपलं इथपर्यंत कव्हर झालं पहा KMG. त्यानंतर KMG पाहून काय झालं आपला TP झाला, म्हणजे टाइमपास झाला. KMG TP, त्यानंतर KMG TP. आता KMG TP झाला आपला, त्या पाहून कोण आलं? एक्स कोणतरी आला म्हणजे हेक्साबाईट. त्यानंतर ABCD उलटी बनायची ZYB, म्हणजे कोणतरी विलन आला एक्स, तो काय केला त्याने ABCD उलटी केली, झेड केला, नंतर वाय केला, नंतर बी केला. आता KMG म्हणजे काय? किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, त्यानंतर टेराबाईट, नंतर पेट्राबाईट, नंतर एक्साबाईट, नंतर योट्राबाईट, नंतर ब्रोनाबाईट. असा आपला काय सिक्वेन्स आहे, लक्षात ठेवा. आणि हे राहिला फक्त एक्साबाईट आणि झेट्राबाईट. अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स पाठ ठेवू शकता. हे पूर्णपणे मी योग्य प्रकारे आपल्या क्रॅश कोर्समध्ये डिस्कशन केलं आहे, म्हणून तिथे जास्त टाइम देत नाही. आता आपण नेक्स्ट पाहूया. इम्पॉर्टंट टर्म इन ICT, म्हणजे ICTचे काय इम्पॉर्टंट टर्म आहे ते आपण पाहणार आहोत. ई पाठशाळा. आता ई पाठशाळा म्हणलंय काय त्यांनी? ई पाठशाळा. इथं ऑनलाईन तर भेटतं, पण ऑफलाईन पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. म्हणजे अनेक ऍप आहेत पहा, तुम्ही ऍप काय करता? डाउनलोडिंग करता. अनेक ऍप नेट चालू नसलं तरी तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याला म्हणतो आपण ई पाठशाळाचा. म्हणजे ई पाठशाळेचं एक चांगलं उदाहरण आहे. ई पाठशाळा एक असं पोर्टल आहे तिथं ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पण तुम्हाला ऍक्सेस भेटतो हायर एज्युकेशनसाठी. नंतर ई सनद कशासाठी? स्टोअर ऑल डॉक्युमेंट, ऑल पर्सनल डॉक्युमेंट पण तुम्ही काय करू शकता? स्टोअर करू शकता. म्हणजे पॅन कार्ड असेल, लायसन असेल, ते पण ई सनदमध्ये स्टोअर करू शकता. नंतर ई शोध सिंधू. आता ई शोध सिंधू हे कशासाठी? ई जर्नलसाठी. तुम्हाला सांगितलं होतं की सिंधू नावाचे व्यक्ती आहेत, त्यांना काय वाचतं? जर्नल वाचायला आवडतं, म्हणजे ई शोध सिंधू. त्यानंतर EQUIP म्हणजे एज्युकेशन क्वालिटी अपग्रेडेशन इन्क्लुजन प्रोग्राम. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा. त्यासाठी एज्युकेशन क्वालिटी अपग्रेडेशन इन्क्लुजन प्रोग्राम म्हणजे EQUIP. त्यानंतर NEAT नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी, फुल फॉर्म फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर दीक्षा म्हणजे काय? डिजिटल इन्फॉर्मेशन नॉलेज शेअरिंग, डिजिटल इन्फॉर्मेशन नॉलेज शेअरिंग याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि आलतं कधी? 5 सप्टेंबर 2017ला, म्हणजे आज शिक्षक दिनी आजच्याच दिवशी ते आलतं, पण कधी? 2017ला, लक्षात ठेवा. नंतर काय? DAISY म्हणजे काय? डिजिटल ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशन सिस्टीम. हे कशासाठी असतं? साईन लँग्वेजसाठी. त्यानंतर वेबमर्शियल काय? कमर्शियल मेसेज पाठवायचं असेल एखाद्याला, त्याला आपण वेबमर्शियल म्हणतो. त्यानंतर प्रिव्हियस इयर कन्सेप्ट, म्हणजे काही क्वेश्चन आले ते प्रिव्हियस इयरमध्ये, त्यामध्ये ज्या कन्सेप्ट आल्या त्या आपण डिस्कशन केल्या, त्या आपण पाहूया. तर पहिली व्हॉइस लाईन तुम्हाला सांगितलं होतं. ऑर्डिनरी टेलिफोनला जेव्हा आपण इंटरनेटशी कनेक्ट करतो त्याला आपण व्हॉइस लाईन म्हणतो. त्यानंतर DPI डॉट पर इंच प्रिंटरची क्वालिटी मेजर करण्यासाठी वापरतात. त्यानंतर स्वयं म्हणजे काय? याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. व्हॉट यू सी व्हॉट यू गेट, हे पण प्रिंटरची क्वालिटी मोजण्यासाठी असतं, लक्षात ठेवा. म्हणजे जे तुम्हाला डेस्कटॉपवर दिसतंय तेच प्रिंटरमधून येते का बाहेर, त्याला म्हणतात व्हॉट यू सी व्हॉट यू गेट, म्हणजे प्रिंटरची क्वालिटी मोजण्यासाठी असतं. त्यानंतर कीबोर्ड की तुम्हाला माहिती आहे ट्रेडिशनल की किती होत्या? USच्या ट्रेडिशननुसार 101 की होत्या कॉम्प्युटरला. नंतर विंडो बेस कीबोर्ड असेल त्याला 104 की आहे, आणि विंडो बेस लॅपटॉप जर असेल तुमचा तर त्याला किती की आहेत? 86 की आहेत, लक्षात ठेवा. विंडो बेस लॅपटॉप असेल त्याला 86 की असतात. त्यानंतर टॅली कोणी डेव्हलप केलं? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCSने काय केलं? तर डेव्हलप केलं. कधी? 1986ला. त्यानंतर आहे बग्स किंवा बग म्हणजे काय? कॉम्प्युटरचे एरर असतात. त्यानंतर IP ॲड्रेस, इंटरनेटला कनेक्ट होण्यासाठी IP ॲड्रेस असतो, त्याला इंटरनेट प्रोटोकॉल असंही म्हणतात. प्रत्येक कॉम्प्युटरचा किंवा प्रत्येक इंटरनेट ॲक्सेसचा तो काय असतो? युनिक असतो, लक्षात ठेवा. नंतर गिगाबाईट इक्वल टू कशाच्या? मेगाबाईटच्या इक्वल असते गिगाबाईट. 1024 मेगाबाईट इज इक्वल टू 1 गिगाबाईट. त्यानंतर ग्राफिक फॉर्मॅट हा देखील महत्वाचा आहे. ग्राफिक फॉर्मॅट कोणते? तर PNG म्हणजे काय? प्रोटोकॉल नेटवर्क ग्राफिक. त्यानंतर GIF म्हणजे काय? ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. नंतर BMP म्हणजे काय? बिटमॅप इमेज असते ती एक. त्यानंतर
जे म्हणजे काय जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप, याचे फुल फॉर्म महत्वाचे आहे लक्षात ठेवा. आणि ही कशाची पार्ट आहे, सर्व ग्राफिक इमेजचे फॉर्मॅट आहे लक्षात ठेवा. त्यानंतर फर्स्ट वेब ब्राउझर कोणतं आहे, फर्स्ट वेब ब्राउझर वर्ल्ड वाईड वेब कधी आलं, 1990 ला. कोणी आणलं, टिम बर्नर ली यांनी आणलं. त्यानंतर राम, राम म्हणजेच रॅम म्हणतात त्याला, राम आपण साधू सोप्या भाषेत म्हणलंय. राम, राम कसा असतो, तो वनवासात निघून गेला लवकर, म्हणजे तो कसा आहे, व्होलेटाईल आहे लक्षात ठेवा. वनवासात गेला म्हणजे टेम्पररी होता, लगेच निघून गेला, त्याला आपण व्होलेटाईल म्हणतो, म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. राम हा एक मनुष्य होता, तो काय झाला, लगेच वनवासात गेला, त्याला आपण काय म्हणतो, वनवासात गेला म्हणून तो व्होलेटाईल होता, टेम्पररी होता, त्याला आपण म्हणतो व्होलेटाईल मेमरी. आणि त्याचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी या रामचा लक्षात ठेवा. त्यानंतर रामच्या अपोजिट रॉम, रॉम कोण असतो, रीड ओनली मेमरी, नॉन व्होलेटाईल आहे, कारण राम व्होलेटाईल होता, मग रॉम आला नवीन, तो का होता, नॉन व्होलेटाईल होता, म्हणजे परमनंट होता, परमनंट होता. आणि ह्यो यूज कधी केला, म्हणजे वापरला कधी जातो, जेव्हा कॉम्प्युटर ऑन ऑफ करतो ना, तेव्हा राम वापरला जातो लक्षात ठेवा, म्हणजेच रॉम आहे तो. त्यानंतर SDD आणि SDD हे दोघंही लक्षात संगत ठेवायचे, HDD आणि SDD. HDD म्हणजे काय, हार्ड डिस्क ड्राईव्ह. हे कशासाठी असतं, लो कॅपॅसिटी असते याची आणि हेवी असतं, म्हणजे जे आपण म्हणतो हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजे एक रॅमचा म्हणजे रॅमचा पार्ट आहे. हे जे असतं हार्ड डिस्क ड्राईव्ह ही जितकी चांगली तितका कॉम्प्युटर वर्क चांगला करतो. आणि त्याच्या अपोजिट आता नवीन निघलंय SDD म्हणजे काय, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. हे नवीन जनरेशनचं लक्षात ठेवा, SSD म्हणजे काय, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. हे कशासाठी असतं, तर कॉम्प्युटर ऑन ऑफ करतो आपण किंवा कॉम्प्युटर यूज करतो ना, तेव्हा व्हेरी फास्ट काम करतं. कोणतं, SSD काय, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, व्हेरी स्पीडने काम करतं. म्हणजे आता तुम्ही जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घ्यायचा असेल तर कशाचा घ्यायचा लक्षात ठेवा, SSDचा घ्यायचा. आता HDDचा घ्यायचा नाही, थोडा महाग असतो पण खूप स्पीडने काम करतं. म्हणजे एखादा तुम्ही स्विच बल्बाचा ऑन करताना तेवढ्या स्पीडने तो बल्ब ऑन होतो, तसंच कॉम्प्युटर पण एखादा स्विच चालू केल्यासारखं ऑन होतो, त्याला म्हणतो आपण SSD, व्हेरी फास्ट असतं. त्यानंतर कॉम्प्युटर मेमरीचं सिक्वेन्स कशानुसार, स्पीडनुसार. तर पहिल्यांदा तिथं CPU रजिस्टर, नंतर कॅचेस मेमरी, त्यानंतर मेन मेमरी, त्यानंतर डिस्क कॅचेस, त्यानंतर मॅग्नेटिक डिस्क म्हणजे ही सेकंडरी डिस्क असते, त्यानंतर ऑप्टिकल डिस्क. हा कॉम्प्युटर मेमरी सिक्वेन्स हे खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा, आपण पूर्णपणे डिस्कशन केलेला आहे. आता आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत, जे 2020चा जो नेट एक्झाम होता त्यामध्ये विचारले गेलेले आहे. कोणते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ICTचे आहेत सर्व, पाहूया. त्याआधी तुम्हाला सांगाल हे सर्व क्वेश्चन मी डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा प्रत्येक ऑप्शन डिटेलमध्ये मी अनालिसिस केलेला आहे आपल्या क्रॅश कोर्समध्ये, तुम्ही तो पाहू शकता. आता फक्त मी याचा आन्सर सांगणार आहे. पायथॉन हे काय, पायथॉन हे काय, एक BIचा राईट आन्सर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन, याचा फुल फॉर्म विचारलाय ISP, याचा फुल फॉर्म काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्राइज, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT यामध्ये काय काय येतं त्यांनी विचारलंय. ऑनलाईन लर्निंग येतं का, येस. त्यानंतर लर्निंग थ्रू मोबाईल ऍप्लिकेशन, येस ऑनलाईनचाच पार्ट येतो. नंतर वेब बेस्ड लर्निंग हा पण ऑनलाईनचा पार्ट आहे, म्हणजेच ऑल ऑफ दिस, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॉम्प्युटर हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ, आता कॉम्प्युटर हार्डवेअर आहे कशामध्ये असतं ते, मॉनिटर, म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये काय काय असतं, तर मॉनिटर आणि CPU हे असतं. त्यानंतर असर्शन रिझनिंगचा क्वेश्चन, यामध्ये म्हणले असर्शन ई-कॉमर्स कंपनीज रिक्वायर्ड पर्सनल डाटा टू सर्व स्टेक होल्डर बेटर, म्हणजे काही पर्सनल डाटा ई-कॉमर्स कंपनी घेतात कारण त्यांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस द्यायची असते. हे राईट आहे का, येस राईट आहे. तुमचा मोबाईल नंबर ते मागतात कंपन्या, Amazon, फ्लिपकार्ट, म्हणजेच आपल्याला चांगली सर्व्हिस भेटते त्यासाठी मागतात, तुमचा ॲड्रेस मागतात, हे राईट आहे. रिझनिंग काय म्हणतंय, इन दिस प्रोसेस प्रायव्हसी मेक दॅट कॉम्प्रोमाइज, म्हणजे आपल्याला तिथे प्रायव्हसी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागते, म्हणजे रिझनिंग पण राईट आहे. आणि असर्शनला ते फॉलो पण करत आहे, म्हणजेच बोथ A आणि R करेक्ट आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण राईट आहे. पूर्णपणे मी योग्य प्रकारे तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये हे शिकवलेलं आहे, म्हणून आता शॉर्टकटमध्ये सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता सायक्रोनियस कम्युनिकेशन याबद्दल क्वेश्चन विचारलाय की सायक्रोनियस कम्युनिकेशन टेक प्लेस थ्रू विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजीज. सायक्रोनिसचा अर्थ असायक्रोनिसचा आहे. असायक्रोनिस म्हणजे काय, जिथं फीडबॅक आपल्याला लगेच पॉसिबल भेटत नाही, लगेच पॉसिबल म्हणजे फीडबॅक लगेच नसतो भेटत, त्याला म्हणतो आपण असायक्रोनिस. आणि ज्याचा ए काढला तर सायक्रोनिस होतं. सायक्रोनिस म्हणजे काय, लगेच फीडबॅक भेटतो. आणि जर ए लावला, इथं पहा ए लावलेला आहे, असायक्रोनिसचा क्वेश्चन आला आहे, म्हणजे फीडबॅक लगेच भेटणार नाही. असे कोणते टेक्नॉलॉजी, टेलिकॉन्फरन्स, इथं लगेच फीडबॅक भेटतो का, तर येस
भेटतो, त्यामुळे हे आपला आन्सर नसेल, कारण इथं असायक्रोनिकचं विचारलंय. असायक्रोनिकचा अर्थ होतो लगेच फीडबॅक भेटणार नाही. म्हणजेच आता दुसरं ऑप्शन आहे व्हर्च्युअल क्लासरूम. इथे लगेच फीडबॅक भेटू शकतो का? येस, भेटू शकतो. नंतर व्हिडिओ चाट आहे, लगेच फीडबॅक भेटेल. नंतर ब्लॉग मध्ये लगेच फीडबॅक नसतो, कमेंट उशिरा करता तुम्ही, लगेच त्याला रिप्लाय देत नाही. ब्लॉग आपलं डी ऑप्शन असू शकतं. नंतर डिस्कशन बोर्ड, इथेही लगेच फीडबॅक नसतो, म्हणजे ई पण ऑप्शन असेल. नंतर व्हॉग हा पण काय एफ पण ऑप्शन असेल, म्हणजे DEF हे आपला राईट आन्सर आहे. DEF म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. GIF याचा फुल फॉर्म विचारलाय. GIF चा फुल फॉर्म काय? ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता व्हॉट इज द बायनरी नंबर ऑफ डेसिमल नंबर 9? आता हे पूर्णपणे मी डिस्कशन केले, शिकवलंय तुम्हाला, याचे ट्रिक वगैरे सर्व सांगितलं, इथं एक्सप्लेन करत नाही. याचा आन्सर सांगतो फक्त 1100. याचा आन्सर राईट आहे, म्हणजे 1100. बायनरी नंबर काय? 1100. याचा राईट आन्सर आहे. कसं सोडवायचं आहे मी पूर्णपणे सांगितलं आहे क्रॅश कोर्समध्ये. आता युझिंग द वेबसाईट टू पुअर आउट ग्रीवेन्स इज कॉल. तुम्हाला सांगितलं ग्रीवेन्स, आणि ग्रीवेन्स म्हणजे भांडण करण्यासाठी कोणती वेबसाईट, एखादी वेबसाईट वापरली तर त्याला कोणती कन्सेप्ट म्हणतात? सायबर व्हेंटिंग. व्हेंटिंग म्हणजे काय? वेबसाईट वापरायची कशासाठी? भांडणसाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथं मेमरीचा सिक्वेन्स विचारलाय. कन्सिडर द फॉलोइंग साईज ऑफ कॉम्प्युटर मेमरी. आता याचं करेक्ट असेंडिंग ऑर्डरनुसार सिक्वेन्स सांगायचं आहे. तर पहिल्यांदा काय येईल? KB येईल, त्यानंतर काय येईल? MB येईल, त्यानंतर काय येईल? GB येईल, आणि त्यानंतर TB येईल. कशा प्रकारे येतं ते मी क्रॅश कोर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. आता लक्ष ठेवा, पहिल्यांदा येईल KB, त्यानंतर येईल MB, त्यानंतर येईल GB, त्यानंतर येईल TB. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन IoT याचा फुल फॉर्म विचारलाय. तर IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग. 2020ला नेट एक्झामला क्वेश्चन आला होता. आता बाकीचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण आणखी जवळजवळ 40+ क्वेश्चन आहेत, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर काहीच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.